बातमी शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या संदर्भातील आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा कृषी विभागाने पर्दाफाश केलाय। शेतकऱ्यांची बनावट कागदपत्र तयार करून तब्बल 7.5 कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा टोळीचा प्रयत्न होता। विशेष म्हणजे ही टोळी आंध्र प्रदेशातून रॅकेट चालवत होती। गुडे श्रीनिवासुलू हा या टोळीचा म्होरक्या असल्याचा संशय आहे। गुडेनं आंध्र प्रदेशात बसून धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातल्या सार्वे गावातील नोंदी वापरलेल्या होत्या। या गावातल्या शेतकऱ्यांच्या नावानं बनावट कागदपत्र तयार करून त्यानं बोगस पीक विमा प्रस्ताव तयार केले। मात्र निधी वाटप होण्याआधीच या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। नेमकं काय घडलं आपण समजून घेऊयात। पीक विम्यासाठी बोगस प्रस्ताव मांडण्यात आलेला होता आणि 7.5 कोटींसाठी हेराफेरी झाल्याचा आरोप सुद्धा होता। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या नावानं आंध्रातील सेतू केंद्रातून बोगस पीक विमा प्रस्ताव या रॅकेटनं मांडला। आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील वर्मावरम इथे हे सेतू केंद्र आहे। म्होरक्या गुडेनं बोगस प्रस्तावांमध्ये स्वतःसह 7 शेतकऱ्यांची नावं टाकली। घोटाळ्यासाठी धुळ्यातील सिंदखेडमधील सार्वे गावातील नोंदीचा वापर करण्यात आला। बोगस प्रस्तावाद्वारे तब्बल 2536 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करून घेण्यात आलं। कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे मात्र हेराफेरी उघड झाली आहे।